तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा. तर आज आपण आलो आहे परेलला. गणपतीचे आगमन आहेत. तर माझ्यासोबत माझे मित्र आलेत, दीक्षांत आणि देवेश. आता सध्या ही जी समोरची गर्दी चालली आहे ना सगळी, ती सगळी वर्कशॉपलाच चालली आहे. आज काळा चौकीचा महागणपती, खेतवाडीचा राजा आणि असे खूप आगमन आहेत. 7 ते 8 आगमन आहेत एकत्र, आणि ट्रेडिशनल आगमन आहेत काय काय. आज तुम्हाला ते सगळे व्हिडिओमध्ये दाखवू. आता आम्ही परेल वर्कशॉपला पोहोचलो आहे. आता थोडीशीच गर्दी आहे, जास्त पण गर्दी नाही झाली. गेट बंद केला आहे. आता पहिली मूर्ती बाहेर येईल, मग तुम्हाला कळवेल की कोणती मूर्ती आहे ती. आता सर्वोत्कर्ष सुखकर्त्याची ट्रॉली आतमध्ये गेली आहे. आता इन्स्ट्रक्शन देत आहेत सगळे आणि एक एक करून बाहेर येतील. अरे ट्रॉली आतमध्ये गेली ते. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आता इथं भयंकर रश झाली आहे. किती वेळ बोलले आता काय माहीत नाही. आता 1 तास तरी मिनिमम बोलत आहेत. रश बघू शकतात. मागे पण दिसत नाही अजून. आता हे मॅनेजमेंट चालले इथे. पोलीस पण खूप आलेत. गाड्या गेल्या, राहू द्या. आता आगमन कधी स्टार्ट होतं काय माहिती. त्यानंतर काळा चौकीचा पण आहे, बघू. आता गणपती निघतोय बाहेर. गर्दी खूप आहे, बघू शकतात. आपण मित्र कधीपासून लाईनीत उभा आहे. सगळेच कधीपासून उभे आहेत लाईनीत. आमचे तर आहेच सगळेच, साठीपासून लाईनीत आहेत. आम्हाला जरा चांगलीच जागा भेटली. हा ना, भारी एकदम हललो नाही, पण 2 तास झाले इथं हलवा नाही. चक्कर यायला लागलेत. चक्कर येऊन एक पोरगा गेला भाई पियाला. पहिला गणपती निघाला तो काळा चौकीला, तो पण गेला. आता दुसरा काळा चौकीचा महागणपती आत्ता होईल. रश खूप आहे म्हणून आता मी मागे आलो. नंतर जसं त्या साईडला जाणार आहे आपली मूर्ती, मग आम्ही पुढे जाऊ. तेव्हा रश बघू शकतो. पहिलाच गणपती बाहेर आला आहे. लोक फक्त हाईप करतात, दुसरा गणपती काय येत नाही. काय वाटतंय रे दोघांना? वाटतं तर मस्त चांगलं आहे, पण गर्दी एवढी आहे. त्यांनी एवढं आम्हाला मागवलं, ढकललं एवढं. पाय दुखतात इन शॉट सगळ्यांच्या. आता तोवाला ड्रोनवाला आतमध्ये टाकतो वाटतं तो. आता चला गणपती आला की दाखवतो. त्याच्या मागे मागे जर शूट घेऊ थोडेसे. अरे जाऊ या समोरच मूर्ती आपल्या. अरे जाऊ आपण.
महागणपतीच्या मागे गेलेलो आणि आता परत आम्ही परेल वर्कशॉपला चाललो आहे, म्हणजे कलागंध वर्कशॉप. खूप रश आहे. माझ्यासोबत आता दीक्षांतच आहे सध्या, देवेश हरवला. त्याला आम्ही आता एक लोकेशन सांगितले, तिथे यायला सांगितलं. बघू आता आला आहे की नाही. आता कोणत्या आगमनात काय काहीच माहीत नाही आम्हाला, आम्ही फक्त चाललो आहे त्या साईडला.